नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करतोय आत्ता या क्षणाच्या महत्त्वाच्या बातमीने. आज राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे लग्नबंधनात अडकणार आहेत. तर वरमाई म्हणजे शर्मिला ठाकरे हळदीच्या कार्यक्रमाच्या लगबगीत काल मग्न होत्या. आपल्या होणाऱ्या सुनेकडे उष्टी हळद घेऊन जाणाऱ्या शर्मिला ठाकरेंना न्यूज 18 लोकमतच्या कॅमेऱ्यानं काल टिपलं. मुंबईतील लोअर परळ भागातील सेंट रेजिसमध्ये हा विवाह सोहळा पार पडणार आहे. या लग्नाला राजकारण, उद्योग, बॉलिवूड तसंच मराठी चित्रपटसृष्टीतील हाय प्रोफाईल पाहुण्यांसह इतर विविध क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती असणार आहे. राज ठाकरेंचं निवासस्थान अर्थात कृष्णकुंजवर सुरू असलेल्या लगीनघाईची घडामोड आपण बघतोय. आज राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे लग्नबंधनात अडकणार आहेत. तर वरमाई म्हणजे शर्मिला ठाकरे हळदीच्या कार्यक्रमाच्या लगबगीत त्या काल मग्न होत्या. आपल्या होणाऱ्या सुनेकडे उष्टी हळद घेऊन जाणाऱ्या शर्मिला ठाकरेंना न्यूज 18 लोकमतच्या कॅमेऱ्यानं काल टिपलं. आपल्या जवळच्या नातलगांसह त्या मितालीच्या घराकडे रवाना झालं. आणि याच लग्न सोहळ्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्याकरता आपण जाणार आहोत. आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आपल्यासोबत आहेत. अक्षय, कालपासनं लगीनघाई आपण बघतोय कृष्णकुंजवरती आणि आज तर लग्न सोहळा पार पडणार आहे. आता या क्षणाचा अपडेट काय? विशाल, खरं तर सगळ्या महाराष्ट्राला उत्सुकता लागलेली आहे ती राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्या लग्नाची. आणि तो प्रत्येक क्षण अमित ठाकरेंच्या लग्नाचा आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपल्या सगळ्या प्रेक्षकाला दाखवतोय. राज ठाकरे हे त्यांचं शिवाजी पार्क येथील निवासस्थान कृष्णकुंजवरनं विवाहस्थळ अर्थात लोअर परेलच्या सेंट रेगिस हॉटेल परिसराकडे रवाना झाले. आपण या ठिकाणी त्यांच्या स्वागताची लगबग बघतोय. राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी मनसेचे सगळे नेते या ठिकाणी उपस्थित आहे. यासोबत अनेक महत्त्वाच्या व्यक्ती, महत्त्वाचे पाहुणे मंडळी येतील आणि त्यांच्या स्वागतासाठी खास खातरदारी म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सगळे पदाधिकारी हे या ठिकाणी उपस्थित आहे. नितीन सरदेसाई असो, संदीप देशपांडे असो, संतोष धुरी यांच्यासह अनेक महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित आहेत. थोड्याच वेळात राज ठाकरे जे कृष्णकुंजवरनं निघाले आहेत ते सेंट रेगिसमध्ये येतील आणि त्यानंतर विधिवत लग्न सोहळ्याच्या सगळ्या प्रथा परंपरा पार पडतील. संपूर्ण राज्यातील राजकीय तसेच उद्योग क्षेत्रातील मंडळींची ये जा लक्षात घेता, उपस्थिती लक्षात घेता सेंट रेगिस हॉटेल व्यवस्थापनानं सुद्धा चोख सुरक्षा बंदोबस्त या ठिकाणी करण्यात आलेला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रातील मंत्री नितीन गडकरी हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहतील आणि त्याच दृष्टीने सगळ्या चोख सुरक्षा बंदोबस्त आणि यासोबत इस हॉटेलची तपासणी सगळ्या गोष्टींची पूर्तता केली जाते. आणि सगळ्यांना आता प्रतीक्षा लागली आहे ती राज ठाकरे, अमित ठाकरे यांच्या आगमनाची. असं कळतंय की कृष्णकुंजवरनं ते निघाले आणि त्यानंतर आता या ठिकाणी पोहोचण्यासाठी त्यांना साधारण 15 मिनिटांचा वेळ लागणार आहे आणि त्यानंतर राज ठाकरे आपल्या परिवारासह या ठिकाणी उपस्थित होतील. मात्र लग्नाची सगळी तयारी झालेली आहे आणि कुठल्याही व्यक्तीला परवानगी विना आतमध्ये जाऊ दिलं जात नाही किंवा चोख तपासणी केली जाते. सुरक्षेच्या कारणास्तव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुलाचा विवाह सोहळा आहे. रतन टाटा, लता मंगेशकर यासोबत अनेक सिनेतारकांची हजेरी या लग्न सोहळ्याला असणार आहे. सगळ्या राजकीय पक्षाचे पदाधिकारी, पुढारी या ठिकाणी उपस्थित असतील आणि त्याचसाठी हा सगळा या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे. जे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पहिल्या फळीतील पदाधिकारी आहे या पदाधिकाऱ्यांना विशेष असे ऑल ॲक्सेस पास सुद्धा देण्यात आलेला आहे. कारण या सुरक्षेचा बंदोबस्त त्यासोबत मोठी गर्दी होऊ नये या सगळ्यासाठी सकाळपासूनच या ठिकाणी व्यवस्था बघताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी दाखल झालेले आपण बघतोय. फुलांची आणि झाडांची जी सजावट सुद्धा या ठिकाणी आतमध्ये करण्यात आलेली आहे. पार्किंगची विशेष व्यवस्था, सगळ्या व्यवस्था करण्यात आल्या. मात्र आता मुख्य जे आहे विशाल ते अजूनही नवरदेव लग्न मंडपात पोहोचला नाही आणि त्याचमुळं सगळ्यांना प्रतीक्षा आहे ते नवरदेवाच्या या ठिकाणच्या आगमनाची. आपण बघतोय हा सुरक्षा बंदोबस्त याच ठिकाणी नाही तर दोन्ही एंट्री आणि एक्झिट डोअर जे आहे या हॉटेलचे त्या ठिकाणी सुद्धा मोठा सुरक्षा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे. आणि या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर अनेक वेळा हल्ल्याचा सुद्धा प्रयत्न झाला होता आणि या सगळ्या गोष्टी लक्षात घेता आणि हा विवाह सोहळा सुव्यवस्थित पार पाडावा यासाठी कार्यकर्ते, पदाधिकारी, हॉटेल व्यवस्थापन हे सगळे गेल्या 2-3 दिवसांपासून झटत आहे आणि मोठा आनंद या ठिकाणी बघायला मिळतोय सगळ्या या पदाधिकाऱ्यांमध्ये. आपण
लग्नाच्या तयारीविषयी थोडंसं जाणून घेऊया. सर, अजूनपर्यंत वरात आलेली नाही आणि काय सांगाल? नवरदेव थोड्या वेळामध्ये येत आहेत, तर थोडं घाई आहे. आपण बघतोय कामाची लगबग आणि या सगळ्या संदर्भात संदीप देशपांडे सुद्धा आपल्यासोबत आहे. संदीपजी, नवरदेव अजूनपर्यंत या ठिकाणी आले नाहीत, काय एकंदरीत? आता 5-10 मिनिटात येतील साहेब. लग्नाच्या व्यवस्थेबद्दल काय सांगाल? आनंद चालू आहे व्यवस्थित. आपण बघतोय एक या सगळ्यांमध्ये एक कुठेतरी तणावाचं वातावरण, म्हणजे थोडासा तणाव आहे ज्यांच्यावरती व्यवस्थापनाची जबाबदारी आहे त्यांच्या मनामध्ये, कारण सगळं सुव्यवस्थित कसं पार पडेल. खऱ्या अर्थानं लग्न समारंभ म्हटलं तर विशाल ही जबाबदारी मुलीच्या घरच्यांवर असते. मात्र या ठिकाणी राज ठाकरे त्यांचा संपूर्ण राज्यातला आवाका बघता, अर्थात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पहिल्या फळीतील पदाधिकाऱ्यांवर ही जबाबदारी अधिक असणार आहे. विशाल, अर्थात सगळ्यांना म्हणजे थोड्या वेळात नवरदेव नवरी तर इथे येतीलच, पण त्याचबरोबर सगळ्यांना उत्सुकता आहे की या लग्न सोहळ्याला कोण कोण येतंय, काय काय नावं चर्चेत आहेत. आमंत्रण तर महत्वाच्या सगळ्या व्यक्तींना देण्यात आलेलं आहे. अक्षय, सगळ्यात महत्त्वाचं, संपूर्ण देशाचं लक्ष ज्याकडे लागलं होतं ते राहुल गांधी यांना पत्रिका राज ठाकरे यांच्याकडनं देण्यात आली होती. मात्र असं कळतंय राहुल गांधी हे या लग्नाला उपस्थित राहणार नाही. मोठी चर्चा यावेळी वेडिंग डिप्लोमसीची झाली होती. राहुल गांधी आल्यानंतर एक कुठेतरी याच लग्नाच्या माध्यमातून, वेडिंग डिप्लोमसीच्या माध्यमातून कुठेतरी राज्यातील जी महाआघाडी आहे, या महाआघाडीत मनसे हातमिळवणीचे एक कुठेतरी जो आहे संदेश जनतेमध्ये जाईल. मात्र तसं काही होणार नाही. मात्र एवढं नक्की की राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे या ठिकाणी येतील, अजितदादा पवार हे सुद्धा या ठिकाणी येतील, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासोबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या ठिकाणी येणार आहे, लता मंगेशकर गानसम्राज्ञी यासुद्धा या ठिकाणी येतील. यासोबत अनेक कलाकार मंडळी आहे, मराठी असो हिंदी असो. नागराज मंजुळेचं नाव सुद्धा समोर येत आहे. मराठी हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक महत्त्वाचे कलाकार. सगळ्यात महत्त्वाचं जर आपण बघितलं तर सलमान खान यांचे वडील सलीम खान यांची आणि राज ठाकरेंची मोठी जवळीक आहे. सलीम खान सुद्धा या ठिकाणी लग्नामध्ये हजेरी लावण्याची शक्यता आहे. आणि या सगळ्यांच्या बाबतीत आता सगळ्यांना आमंत्रणं गेली आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि अर्थात ते राज ठाकरे यांचे बंधू आहे, हे सुद्धा आपल्या परिवारासकट या ठिकाणी हजेरी लावतील. विशाल, आपण पुन्हा एकदा, म्हणजे अक्षयने जसं आपल्याला सांगितलं की कोण कोण पाहुणे येणार आहे, पण आपण परत एकदा नजर टाकूयात की या कार्यक्रमाकरता कोणाकोणाला निमंत्रित करण्यात आलेलं आहे आणि कोण या सोहळ्याकरता येऊ शकतं. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, जयदेव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, अंबानी कुटुंबीय, उद्योजक रतन टाटा हे या कार्यक्रमाला येऊ शकतात. त्याचबरोबर गानसम्राज्ञी लता मंगेशकर, महानायक अमिताभ बच्चन, अभिनेत्री माधुरी दीक्षित, अभिनेता शाहरुख खान, अभिनेता आमिर खान आणि लेखक गीतकार जावेद अख्तर. यापेक्षा याही व्यतिरिक्त इतरही काही वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर जे आहेत ते या कार्यक्रमाला, या लग्न सोहळ्याला इथं उपस्थित राहू शकतात. पुन्हा एकदा आपण जाणार आहोत अक्षयकडे. अक्षय, अर्थात आता सगळ्यांना प्रतीक्षा आहे की राज ठाकरे या ठिकाणी केव्हा पोहोचतायत, काय अंदाज आहे? विशाल, या ठिकाणी राज ठाकरे अवघ्या 5 ते 10 मिनिटात पोहोचतील, कारण आपण बघतोय सुरक्षेच्या सगळ्या ज्या बंदोबस्त आहे तो आता पुन्हा एकदा वाढवण्यात आलेला आहे. सतर्क सगळेजण झाले आहेत आणि त्यामुळे कुठल्याही क्षणी राज ठाकरे आपल्या परिवारासकट या ठिकाणी पोहोचतील अशी या सगळ्या संदर्भात हे आहे. विशाल, अगदी अक्षय आपल्याला माहिती देतो. ही दृश्य आपण बघतो, ज्या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो की आता सगळी लगबग सुरू झालेली आहे. अर्थात कालपासूनच कृष्णगुंजेवरती ही लगीन घाईची सगळी घाई आपल्याला दिसत होती. काल हळदीचा कार्यक्रम पार पडला, त्यानंतर आज सेंट रेजिस या हॉटेलमध्ये, लोअर पळेल म्हटलं हे हॉटेल आहे ज्या ठिकाणी आज हा लग्न सोहळा इथे पार पडतोय. या सोहळ्याकरता म्हणून मनसेच्या
काही निवडक महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना आमंत्रित करण्यात आलेले, जी मंडळी खरं तर व्यवस्था बघताना आपल्याला दिसत आहेत, बाउन्सर्स दिसत आहेत आपल्याला, त्यांच्याकडनं देखील आता थोड्याच वेळात राज ठाकरे येतील. त्या अनुषंगाने म्हणून तिथे उपस्थित असणाऱ्या माध्यम प्रतिनिधींना म्हणून काही सूचना दिल्या जात आहेत. राज ठाकरे थोड्याच वेळात आपल्या कुटुंबियांसह आणि अर्थात मुलगा अमित ठाकरे, नवरदेवाची सगळ्यांना प्रतीक्षा आहे, सगळ्यांची वाट बघितली जाते, ते इथे येतील आणि पुढच्या सगळ्या विवाह सोहळ्याला जी ती सुरुवात होईल असं कळतं आहे. आणि आजच्या विवाह सोहळ्याकरता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपासून तर उद्योगपती रतन टाटा यांच्यापर्यंत अशा महत्त्वाच्या दिग्गजांना, महत्त्वाच्या निवडक मंडळींना खरं तर त्यांना निमंत्रित करण्यात आलं आहे. यापूर्वी आपण पाहिलं होतं की राज ठाकरेंनी एका कार्यक्रमात असं सांगितलं होतं की या लग्नाला मला सगळ्यांनाच बोलवणं शक्य नाही आहे, कारण साधारण मी माझी म्हणून एक स्वतःची यादी तयार केली तर यामध्ये आमंत्रितच हे 5.5 लाखांच्या आसपास होत आहेत आणि एवढ्या सगळ्या माणसांना, एवढ्या सगळ्या पाहुण्यांना मला बोलवणं शक्य नाही असं त्यांनी म्हटलं होतं. कालच्या या हळदीच्या सोहळ्याची दृश्य आपण बघतोय. काल कृष्णकुंजवरती हळद झाल्यानंतर खरं तर प्रथा आहे, परंपरा आहे की उष्टी हळद ही नवरीच्या घरी घेऊन जातात. तर शर्मिला ठाकरे ती उष्टी हळद घेऊन जातानाची ही दृश्य आपण यानंतर पुन्हा एकदा आपण ही हॉटेल सेंट रेजिसच्या बाहेरची ही दृश्य आपण पाहतोय. थोड्याच वेळात राज ठाकरे यांचं कुटुंबियांचंही ते आगमन होईल. नवरदेव अमित ठाकरेही त्यांच्याबरोबर असतील असं कळतंय. आणि त्यापूर्वी ही सगळी लग्नाची लगबग, खरं तर जसं आपल्याला अक्षयने सांगितलं की खरं तर लग्नाच्या सगळ्या व्यवस्थेची जबाबदारी ही नवरीकडच्या घरच्यांची असते, पण इथे अर्थात एवढी मोठमोठी पाहुणी येणार आहेत, त्यामुळे हा सगळा जबाबदारीचा विषय आहे. आणि त्या अनुषंगाने मनसेचे महत्त्वाचे सगळे पदाधिकारी इथे आपल्याला उपस्थित असल्याचं आपण बघतोय. ठाकरे परिवारातल्या लग्न सोहळ्याच्या कार्यक्रमस्थळी हॉटेल सेंट रेजिस बाहेरची ही दृश्य आपण पाहतोय. सगळी लगबग सुरू झालेली आहे. त्यावरून एकूण अंदाज येतोय की थोड्याच वेळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या कुटुंबियांसह इथे उपस्थित होतील. राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरेचा आज लग्न इथे होणार आहे आणि अर्थात त्या सगळ्या सोहळ्याची लगबग आपण बघतोय. मान्यवरांना इथे आमंत्रित करण्यात आलेलं आहे. कायम लग्न सोहळ्यामध्ये सगळी व्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी वधूकडच्यांची असते, पण आज मोठमोठे आमंत्रित इथे येणार आहेत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांपासून तर उद्योगपती रतन टाटा यांच्यापर्यंत सगळ्यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. त्यामुळे अर्थात सगळ्यांवरती जबाबदारी असल्या कारणाने मनसेचे सगळे निवडक महत्त्वाचे नेते ही सगळी व्यवस्था बघताना दिसत आहेत. पाहुणे यायला सुरुवात झालेली आहे. एक एक करून सगळे पाहुणे इथे उपस्थित होतात आणि थोड्याच वेळात राज ठाकरे देखील आपल्या कुटुंबियांसह इथे येतील अशी माहिती आपल्याला मिळते. त्याचीच ही दृश्य, सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आलेली आहे. अर्थात त्याचं कारण आहे की येणारे मोठमोठे पाहुणे वेगवेगळ्या क्षेत्रातले हे पाहुणे आहेत असं देखील कळतंय. राज ठाकरे यांच्या मावशी आणि मातोश्री या दोघी या दृश्यांमध्ये आपण बघतोय त्या इथे उपस्थित झालेल्या आहेत. याचाच अर्थ आता पाठीमागून कुटुंबातले इतरही महत्त्वाचे सदस्य जे आहेत ते इथे येतील. राज ठाकरे देखील आपल्या कुटुंबियांसमवेत इथे थोड्याच वेळात उपस्थित होतील असा एक अंदाज या ठिकाणी येतो. आणि त्यापूर्वीची सगळी लगबग, वाहनांची ये जा आणि मनसेचे महत्त्वाचे निवडक नेते इथं व्यवस्था बघण्यासाठी म्हणून उपस्थित आहेत. असंही कळतंय की बॉलिवूडच्या 3ही खानला या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे आज नेमकं कोण येतं यांच्यापैकी हे बघायला हवं. पण राहुल गांधी देखील येणार होते अशी चर्चा होती, कारण सगळ्यांचं लक्ष लागलं होतं राहुल गांधी यांच्या येण्याकडे, पण अजूनही त्यांचा दौरा निश्चित झाल्याचं कळत नाहीये. त्याच्यामुळे आता आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, बॉलिवूडमधनं महानायक अमिताभ बच्चन, गानसम्राज्ञी लता मंगेशकर अशा महत्त्वाच्या पाहुण्यांना इथे आमंत्रित करण्यात आलं. अर्थात आपल्या राजकीय क्षेत्रात वावरत असताना राज ठाकरेंचे संबंध तसे राज ठाकरे हे प्रचंड कलासक्त आहेत, त्याच्यामुळे सगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांशी त्यांचे फार जवळचे संबंध आहेत. आपण जाणार आहोत, आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आपल्या सोबत आहेत. अक्षय, आत्ता ही जी गाडी समोरून येताना दिसतेत, काय माहिती आहे, म्हणजे कोण कोण आलंय आतापर्यंत? आपण ही विशाल दृश्य बघतोय. या ठिकाणी राज ठाकरे आणि स्वतः जे नववर आहेत अमित ठाकरे यांचं आगमन झालेलं आहे आणि या ठिकाणी सजवण्यात आलेल्या, ही फुलांनी सजवण्यात आलेल्या
गाडीमध्ये राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे आले आहेत. आपण बघतोय अमित ठाकरे मरून कलरच्या कुर्त्यामध्ये, अमित स्वतः अमितचा जो रावडी लुक आहे त्या रावडी लुकमध्ये अमित ठाकरे आपल्याला बघायला मिळत आहेत. अमित ठाकरे, उर्वशी ठाकरे, त्याचसोबत राज ठाकरे यांच्या पत्नी, हे सगळे यांचा ताफा या ठिकाणी दाखल झालेला आहे. आपण या सगळ्या ताफ्यात नवरदेवाचं आगमन झालेलं आहे. फक्त या ठिकाणी जे बँड बाजा बारात आपण लग्नात म्हणतो त्याचीच काहीशी कमतरता या ठिकाणी विशाल आपल्याला बघायला मिळते. मात्र उत्साह सगळ्या पदाधिकारी आणि या सगळ्यांमध्ये उत्साह मोठा दिसून येतोय स्वागतासाठी आणि सगळी चोख व्यवस्था बघण्यासाठी या ठिकाणी सगळे पदाधिकारी बघायला मिळते. आपण बघतोय मनसेचे नेते, चित्रपट दिग्दर्शक अभिजित पानसे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. या सगळे प्रमुख पाहुणे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना जो पक्ष आहे, पक्षाच्या पहिल्या फळीतील सगळे नेते या ठिकाणी उपस्थित आहे आणि स्वतः नवरदेवाचं आगमन आपल्या आजीसोबत, आपले भावंड, चुलत भावंडांसोबत नवरदेवांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. अमित ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या मातोश्री या सुद्धा या ठिकाणी आहेत आणि अमितचं आगमन आता बघतोय या ठिकाणी जे आहे ते आतमध्ये येताना. आणि स्वतः राज ठाकरे सुद्धा या ठिकाणी. आणि राज ठाकरेचा जो आहे विशाल एक नवा लुक आपल्याला बघायला मिळतोय. धोती आणि कुर्त्यामध्ये राज ठाकरेंचा लुक. राज ठाकरे स्वतः ते सुद्धा आले आहेत. नवरदेवासोबतच राज ठाकरेची जी एंट्री आहे ती सुद्धा तितकीच दमदार आहे असं म्हणता येईल. आपण बघतोय राज ठाकरे हे आपल्या सगळ्या ताफ्यासोबत, मनसेच्या नेत्यांसोबत बातचीत करताना राज ठाकरे नेमक्या सगळ्या सुरक्षा व्यवस्था आणि लग्नाच्या सगळ्या व्यवस्थेबाबत, अतुल परचुरे राज ठाकरेचे अतिशय जवळचे स्नेही मानले जातात, अभिनेता अतुल परचुरे सुद्धा या ठिकाणी त्यांच्यासोबत उपस्थित झाले आहेत. शालिनीताई ठाकरे आता विधिवत जे लग्नाचे सगळे विधिवत परंपरा आहे त्या सगळ्या प्रथा परंपरा पार पाडल्या जातील आणि यानंतर 12:51 हा जो मुहूर्त आहे या मुहूर्ताच्या बाबतीत राज ठाकरे वक्तशीर आहे. अनेकदा राज ठाकरे यांच्यावर असंही बोललं जातं की राज ठाकरे अनेक कार्यक्रमांना हजेरी लावण्यासंदर्भात जरी उशीर करत असले तरी वैयक्तिक आयुष्यात आणि घरगुती कार्यक्रमातल्या वेळा राज ठाकरे हे तंतोतंत पाळतात. म्हणून लग्न हे वेळेवरच लागलं जाईल यात शंका नाही. 12:51 लग्नाची वेळ आहे तर संध्याकाळी 7 वाजता लग्नाचा स्वागत समारोह आयोजित करण्यात आलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असंही कळतंय की कोल्हापूरवरनं राष्ट्रवादी काँग्रेसची जी आहे ती परिवर्तन यात्रा सुरू होणार होती आजपासनं. मात्र एकंदरीत राष्ट्रवादीच्या सगळ्या महत्त्वाच्या नेत्यांना या ठिकाणी हजेरी लावायची आहे आणि त्याचमुळं ही परिवर्तन यात्रा जी कोल्हापूरवरनं राष्ट्रवादीची सुरू होणार होती ती उद्यापासनं सुरू होईल कोल्हापूरवरनं, असंही राष्ट्रवादीच्या गोटातनं सांगण्यात आलंय. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे सुद्धा या ठिकाणी येतील. लग्नाच्या काही साधारण तासभर आधी राज ठाकरे धनंजय मुंडे या ठिकाणी येतील असेही सांगण्यात येतंय. एकंदरीत आता नवरदेव आले आहेत, नववधू येतील आणि त्यानंतर लग्नाच्या सगळ्या जे आहे पुढचे विधींना सुरुवात होती. सगळा जो अमित ठाकरे यांच्या लग्नाचं वातावरण आणि एकंदरीत जो उत्साह आहे आज दिवसभर आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपल्या दर्शकांना दाखवूया. अक्षय, साधारण लग्नाचा मुहूर्त काय आहे आणि येणाऱ्या मान्यवरांबद्दल काय कळत आहे? ज्या सध्या या ठिकाणी आपण बघतोय की राज ठाकरे म्हणजे जे यजमान आहेत या सगळ्या कार्यक्रमाचे, लग्नाचे, राज ठाकरे, अमित ठाकरे हे या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. यानंतर सगळ्यात उत्सुकता जी लागलेली आहे ती उत्सुकता आहे ही उद्धव ठाकरे आणि त्यांच्या परिवाराच्या आगमनाची. अर्थात उद्धव ठाकरे सहपरिवार लग्नात दिवसभर असणार आहे, शिवसेनेकडनं सांगण्यात आलं. त्याचमुळं उद्धव ठाकरे येथील. सगळ्यात महत्त्वाचं हे 12:51 वेळ लग्नाची आहे, हा मुहूर्त आहे आणि ह्याच शुभमुहूर्तावरती लग्न समारंभ पार पडेल आणि त्या सगळ्या त्याबाबतच्या तशी व्यवस्था करावी आणि लग्नाची वेळ चुकू नये अशा सूचना सुद्धा राज ठाकरे यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या आणि लग्न हे
त्याच मुहूर्तावर पार पडणार आहे. रतन टाटा, अंबानी परिवार, आदी गोदरेज यासोबत महिंद्रा आदी सगळे उद्योगपती या लग्नाला हजेरी लावतील. तीनही खानांना आमंत्रण दिलं, मात्र नेमकं शूटिंग आणि स्केड्यूलमुळे कोण या ठिकाणी हजेरी लावू शकतात. मोठी उत्सुकता या सगळ्या सोहळ्याबद्दल आणि त्याचीच ही दृश्य आपण बघतोय. न्यूज 18 लोकमतवर